सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे चिमणीचं छोटस घर, निसर्गाच्या सानिध्यात विणलेली तिची सुंदर कलाकृती, बारीक बारीक गवताच्या काड्या विणून तयार केलेलं हे घरट पाहिलं की खरंच निसर्गाच्या कलेचं कौतुक वाटतं. छोटस घरट पण त्यात सामावलेलं एक सुंदर जग. 5 वाजता या, आता व्हिडिओ काढू आपण. आता नाही का? ओके ना? 5 वाजता नक्की या बरं का, इथंच या, याच लोकेशनवर. काय म्हण पण मग तिकून पाय पाय गेलो, पण इकून 4 व्हीलरचा प्रवास ना खूप छान वाटला का दुसरं. नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे 11:30 वाजलेत. मंडळी फ्रेश झालो, जेवण झालं आणि घराच्या बाहेर निघालोय. तर विषय असा झाला आहे की आपली 2 दिवस झालं यूट्यूबवरती व्हिडिओ पडली नाही. त्याचं कारण असं आहे की आमच्या भागामध्ये, आमच्या गावामध्ये आणि गावाच्या बाजूच्या परिसरामध्ये नेटवर्क फुल जाम झालं आहे. तर विषय असा झाला आहे की व्हिडिओ अपलोड व्हायसाठी 2 दिवस जाऊ राहिलेत. अजून पण व्हिडिओ पडली नाही. वरून 5G नेटवर्क आहे तरी व्हिडिओ पडली नाही. म्हणजे विचार करा, मी काल व्हिडिओ अपलोड केले. काल मला वाटतं मी सकाळी मॉर्निंगला 8 वाजता व्हिडिओ अपलोड केले. काल आत्तापर्यंत फक्त 54% व्हिडिओ झाले. म्हणजे विचार करा, इंस्टाग्रामवरती रील्स पण अपलोड होत नाही, फेसबुकवरती पण रील्स नाही अपलोड होत आणि यूट्यूबवरती ब्लॉग पण अपलोड होत नाही. म्हणजे असा विषय झाला ना का विचारूच नका डायरेक्ट. तर आता या नेटवर्कला काय करावं काय नाही. तर आता विषय असा झाला आहे की एका ठिकाणी ना 5G नेटवर्क आहे. म्हणजे आमच्या गावामध्ये टोटल ठिकाणी 5G नेटवर्क आहे, पण एका ठिकाणी 5G नेटवर्क आहे आणि तिथं स्पीड जास्त देते. त्या ठिकाणी चालू आहे आता आम्ही. तिथं माझ्या घरापासून तर ते अंतर आहे ना साधारणतः तरी 500 मीटरचे अंतर आहे. 500 काय 1 किलोमीटर धरून टाका तुम्ही. डायरेक्ट 1 किलोमीटरच्या अंतरावर जाऊन व्हिडिओ अपलोड करायला लागणार आहे आपल्याला. म्हणजे बघा तुम्ही आता, म्हणजे एक ब्लॉगरची ही झंझटमारी झाली. एवढी कुटाणं झालेत का विचारूच नका डायरेक्ट. बघा ना, सर्व काही गोष्टी आधी ब्लॉग पण एडिट झालेत. 2 दिवसाचे 2 ब्लॉग एडिट झालेत आपल्यावाले आहेत, पण टाकायला नेटवर्क नाही. अनलिमिटेड रिचार्ज आहे आपल्याकडं. वरून 2 सिमला, एक जिओ सिमला आणि एक VI सिमला, दोन्ही सिमला अनलिमिटेड पॅक आहे. तरी ते दोन्ही सिमचं नेटवर्क चालत नाही. आता आपण एअरटेलवर बसणार आहे सध्या. बघू बरं एअरटेलचा काय विषय. जर झाला अपलोड तर बरा होईल भाई. कारण का 2 दिवस झालं यूट्यूबवरती ब्लॉग आपला पडला नाही, अपलोड झाला नाही. त्यामुळं जरा आज म्हणला काय हो, 1 किलोमीटर नाही, आपण 10 किलोमीटर लांब जाऊ, पण आज नेटवर्कमध्ये जाऊन ब्लॉग हा पडलाच पाहिजे, ब्लॉग हा अपलोड झालाच पाहिजे. तर चला आज जाऊन अपलोड करू आणि बघू आजचा दिवस कसा जातोय काय. मंडळी हे बघा, इथं समोर ना भातचं रोप खाण्याचं काम झालं आहे. म्हणजे भात लागवडीचं काम झालं आहे हे बघा. आणि या वावराची भात लागवड करणार आहेत. ते रोप खणून या वावरामध्ये लावायचं आहे. तर हे आहे वळाचा वावर, याला बांध मानला जातो आहे. तर विषय असं आहे की हे बघा, इथं वरती जो डोंगर दिसतोय, जे पवनचक्क्या दिसतात ना, त्या डोंगराचं पाणी ना ते डायरेक्ट इथे येतं आहे बघा या वावरामध्ये. या वावरातून इथं खाली जाऊन ते प्रवारा नदीला जाऊन मिळते. तर या बांधाची जर आवणी झाली तर समजायची आमच्या गावातील नवीन आवणी फायनल झाली. कारण का या बांधामध्ये ना भरपूर पाणी असतं, फुल भयानक, डायरेक्ट एकदम ओकेमध्ये डायरेक्ट हे पुल आहे ना, इथं ते पुलाला पाणी लागतं आहे. म्हणजे बघा किती पाणी असेल याला. फुल ओकेमध्ये तिथं रोप खणायचं काम चालू आहे. आता ते रोप खणून झाल्याच्या नंतर इथे भात लागवड होईल जाईल. आज उद्या फायनल होईल, काही विषय नाही. चला आपण आपल्या कामाकडे कंटिन्यू करू. आजचं वातावरण बघा. मंडळी तर आज ना वातावरण असं आहे ना का जाम ऊन पडून राहिलं नाही का. कडकडीत ऊन पडला डायरेक्ट. विषय हार्ड झाला आहे बा ना. हे बघा रेड ऊन पडलं आहे. आणि सध्या आता आपण जो आपला 1 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो आपण 500 मीटर पार केला आहे मॅक्झिमम चालत. अजून 500 बाकी आहे. तर चला जाऊया, फास्ट जाऊ. कारण का डबल ती व्हिडिओ अपलोड करून आपल्याला नवीन व्हिडिओ ब्लॉग पण काढायचं आहे. म्हणजे बघा किती कुठं आहेत राव. या व्हिडिओच्या मागे खूप मेहनत आहे खरं. तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटतं मेहनत नाही आहे, पण एवढी मेहनत आहे ना का विचारूच नका. तुम्हाला वाटतं आहे व्हिडिओ काढायची आहे आणि टाकून द्यायची आहे. काय फक्त आपलं तोंड दाखवतो म्हणतो, त्याचं फालतू तोंड दाखवतो, असं झालं तसं झालं, आणि काही पण बोलतो मनात येईल ते, काही पण मनात येईल ते दाखवतो, तेच दाखवतो. नुसतं सह्याद्री नुसतं गावाकडचं वातावरण
पण भाई हे दाखवण्यामध्ये, हे बोलण्यामध्ये, हे करण्यामध्ये आणि हे प्रत्यक्षात यूट्यूबवर टाकण्यामध्ये एवढी मेहनत आहे ना का विचारूच नका. खरं सांगतो तुम्हाला. हे बघा ना, आज 2 दिवस झालं व्हिडिओ पडले नाही, तर आज 3रा दिवस नेटवर्क नाही चाललं. त्यामुळं आपण डायरेक्ट 1 किलोमीटरवर चालू आहे, चालत असं चालू आहे की व्हिडिओ पण होईल. त्याच्यामुळं चालू आहे व्हिडिओ टाकण्यासाठी. म्हणजे बघा किती मेहनत आहे. आणि एका व्हिडिओच्या मागे म्हणलं ना तर दिमाग खूप लागतोय. टायटल काय टाकायचं, थंबनेल काय टाकायचं, थंबनेलला नावं काय टाकायचे, डिस्क्रिप्शन काय टाकायचं, टॅग काय टाकायचे, परत ते व्हिडिओ व्हायरल जाते का नाही. आणि त्याच्यात तुमच्या 2-3 कमेंट येणार की व्हिडिओ चांगल्या नाही, व्हिडिओ अशा नाही, व्हिडिओ फालतू, व्हिडिओ तशा. म्हणजे संपला विषय डायरेक्ट. असं कुठं नाही असतात. तर त्याच्यामुळं मी बोलतोय बाई, सपोर्ट करत जा बाई. फक्त एकच विनंती आहे, व्हिडिओ बघत असाल ना, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. ओके. मंडळी, फायनली आता आपण 1 किलोमीटर चालून घरापासून इथं आलेलो लोकेशनवरती. आणि खरंच इथं नेटवर्क फास्ट पडतंय बघा. म्हणजे स्पीड आहे, काय विषय नाही. एकदम वाऱ्याने पळू राहिलं नेटवर्क. हे बघा, अपलोड केले मी व्हिडिओ. तर या मोबाईलचा हॉटस्पॉटला दिला आहे आणि व्हिडिओसाठी तो मोबाईल आहे आपल्याकडं, बरोबर. तर फायनली आहे, स्पीड आहे. त्या मानानं, घरच्या मानानं इथं स्पीड आहे भरपूर, काय विषय नाही. कारण का विषय असा होतोय, घरी ना 2 दिवसापासून फक्त 54% झालता. आता इथं 62% ऑलरेडी झाला आहे. माहीत असतं ना तर इथं आलो असतो. कारण का मला पण एका ब्लॉगरनं सांगितलं आहे का म्हणा इथं जाय म्हणा नेटवर्क, इथं व्हिडिओ पडेल म्हणा. तर फायनली बघू, व्हिडिओ आता अपलोड होईलच. तुम्हाला संध्याकाळी व्हिडिओ बघायला भेटेलच. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, बघू आता काय होतं ते. चलो. काय म्हण, पण मग तिकून पाय गेलो. पण इकून 4 व्हीलरचा प्रवास ना खूप छान वाटला का तसं खरंच. ए बाबू, तुला पागले का खटरी. खूप छान वाटला प्रवास माझा खरंच. कारण का माझा मित्र गाडी चालवतोय. मित्र म्हणजे भाऊच म्हणलं चालेल, काय विषय नाही. मंडळी, अवघ्या 15 मिनिटामध्ये 14 GB व्हिडिओ अपलोड झाले. मला खूप आनंद वाटला. कारण का ना खूप 2 दिवस झालं व्हिडिओ अपलोड करतो, नेटवर्कचा फुल जाम होता. पण बरं झालं लवकर व्हिडिओ अपलोड झाली. आणि गाडीमध्ये बसलो आणि डायरेक्ट वर आलो आता शाळेपाशी. आता इथं जरा आपल्या जी कॉमेडी व्हिडिओची जी सिरीज आहे तिचं थोडं शूट करायचं आहे. ते शूट झाल्याच्या नंतर मग आपण घरी जाणार आहे. चला. हे बघा, गँग जमले व्हिडिओसाठी. हे बघा, मेन शूटर तिकडे आपला आणि ही बाई गँग जमले व्हिडिओ शूटसाठी. हा, एकदम ओके मध्ये रे. हे बघा तिथे बरं, हे पटकन तिथं. हे राणे देऊ बा, बाय बाय करा, बाय बाय करा, बाय बाय करा ना तुम्ही व्हिडिओ आधी. तिकडं पाऊस बघ किती आलाय, पाऊस बघा तिकडे बघा. सायला तू फेअर लावलं आले का आज? नाही फेअर लावलं आलं का नाही सायला, मला सांगा एवढा आधी. संध्याकाळी आता 5 वाजता भेटा तुम्ही, ओके बरं का. 5 वाजता या, आता व्हिडिओ काढू आपण. आता नाही का, ओके ना. 5 वाजता नक्की या बरं का, इथंच या, याच लोकेशनवर लावणे का. पण तू आली व्हिडिओ काढायचे, फेअर लावणे का सायल्या, फेअर लावणे का सायल्या द्या ना बरं का. मंडळी, फायनली व्हिडिओ अपलोड झाली. आणि जी आपली कॉमेडी व्हिडिओचा जे नवीन अकाउंट खोललं आहे आपण इंस्टा पेजवरती, जर तुम्हाला व्हिडिओ फील्डमध्ये आले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, चॅनल शेअर करा. कसं आहे, कॉमेडीच्या मागं खूप मेहनत आहे, खूप मेहनत आहे. आता एक प्रयत्न तर केला आहे, बघू आता किती व्हिडिओ काढतोय किंवा मध्येच सोडून देतोय की काय होतं आहे. जे काय होईल ते तुमच्या पुढं मी सादर करणार आहे, तसं काय विषय नाही. आणि जरी मध्ये सोडलं ते चॅनल तरी आपला जो ब्लॉगिंगचा जो चॅनल आहे ना, हा जे सह्याद्री दाखवण्याचा, डांगण दाखवण्याचा, आपल्या जीवनाचं निगडीत व्हिडिओ दाखवण्याचा जो छंद आहे, जी आवड आहे, ती एकच राहणार आहे. मात्र ती कायम राहणार आहे. ती व्हिडिओ आपण 100% टाकेल, काय विषय नाही. आपली ब्लॉगिंगला यूट्यूबवरती डेली व्हिडिओ पडणार म्हणजे पडणार, काय विषय नाही. तर आपण नवीन एक प्रयोग केला आहे, बघू कॉमेडी व्हिडिओ चॅनल चालू केलं आहे. यूट्यूबवरती नाही आहे, फेसबुकवरती नाही आहे, पण इंस्टावरती नवीन पेज चालू केलं आहे. तर जर तुम्हाला जर नवीन फील्डमध्ये जर रील्स आली ती नक्की बघा आणि हसा आणि हसवत राहा. आणि पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला, आता आपण व्हिडिओ अपलोड झाली, ती शूट पण झाला व्हिडिओचा. आता जातोय घरी काय झालं आहे, घरी जातो, बघू दुसरं काय काम आहे काय नाही.
तुम्हाला कळवतोस. मंडळींनो, दुपारचे 3 वाजलेत. गावातून घरी आल्याच्यानंतर जरा रेस्ट केला. रेस्ट म्हणजे रेस्ट नाही तर एडिटिंगचं काम बाकी राहिलं थोडंसं. मग ती एडिटिंग केली आणि मग आता जरा फ्रेश झालो, तोंडावर पाणी मारलं आणि घराच्या बाहेर निघालो आहे आणि थेट वर शेताकडे आलो आहे. तर विषय असा झाला, ज्यावेळेस आपण सकाळी व्हिडिओ अपलोड करायला फाट्यावरती गेलो होतो त्यावेळेस दादानी घरी आणि आईने आपल्या भात लागवडीला खत मारलं आहे. कसं आहे, आपण भात लागवड करून आज 2 महिने कंप्लीट झालेत. कंप्लीट 22 जूनला आपण लागवड केली होती. आज आहे 23 ऑगस्ट, म्हणजे कंप्लीट 2 महिने कंप्लीट झाले भात लागवडीला. तर आपण 22व्या दिवशी एक खताचा डोस दिला होता आणि आज 2 महिने कंप्लीट झालेत. आज थोडा एक 2 टप खत मारलं त्याला. तर चला तुम्हाला दाखवतो जाऊन. म्हणजे आपण भात लागवड करून आज 2 महिने कंप्लीट झालेत. आपण लागवड केली होती 22 जून रोजी आणि आज आहे 23 ऑगस्ट, म्हणजे मॅक्झिमम 2 महिने कंप्लीट झालेत या भात लागवडीला, या इंद्रायणी भात लागवडीला. तर हे बघा, आज या 2 महिने कंप्लीट झाल्यावर आपण आज त्याला दुसरा डोस खताचा दिला आहे, भेसळ डोस, म्हणजे युरिया आणि 20-20-0 हा खत मिक्स याला मारलेला आहे. आज 2 महिने कंप्लीट झालेत आणि आज खत मारला आहे. हे बघा, पुन्हा एकदा ती ओळ आठवली. जगभरात प्रसिद्ध असलेला इंद्रायणी तांदूळ हा आमच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी पिकतो आणि ही लागवड करून आज 2 महिने कंप्लीट झालेत. हे बघा, किती निसर्गाच्या सानिध्यात बसलेली ही शेती, सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेली ही शेती. हे बघा, किती हिरवगार दिसते. हे बघून मनाला खूप आनंद होतो. आणि समोर हे बघा ना, कसा परिसर दिसतोय, खूपच छान. शेताकडे आलो आहे आणि अशाच एका गोष्टीकडे लक्ष गेलं. इथं मागं हे जे आहे हे सिंधीचं झाड आहे आणि यावरती ना भरपूर असे चिमणीचे घरं होते. तर काय झालं आहे, एक घरटं आहे ना पावसाने खाली पडलं आहे. ते तुम्हाला दाखवतो बघा. त्याची कलाकृती, ते कशा पद्धतीने, बाई खरंच त्याची कलाकृती बघून ना मन एकदम दंग झालं. खरंच बघण्यासारखं घर आहे ते. तुम्हाला दाखवतो बघा, चला. हे बघा, हे बघा, इथं ते घरटं आहे. आता इथं या सिंधीवरती इथं घरटं बांधलं होतं तिनं, चिमणी नाही बाई इथं. तर ते वाऱ्यानं खाली पडले. ते तुम्हाला दाखवतो मी. हे आता नाही पडेल, हे मला वाटतं बरेच 10-15 दिवस झालं पडेल होतं, पण मी आता वरती शेताकडे आलो ना आज, तर आज ते बघायला भेटले. बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे बघा बाई, याची कलाकृती आहे ना खरंच खूप सुंदर आहे. हे बघा, एकदम अशा गवताच्या काड्याने, पेंड्याच्या छोट्या काड्या बांधलेल्या आहेत बघा. एकदम सुंदर असं घरटे. हे बघा, याला 2 रूम पण आहेत, इकडे एक आणि इकडे एक. म्हणजे तुम्हाला ते चिमणीचं घरटं बघून कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं, अनुभवलेलं जीवन आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न तुमच्या पुढं करतोय मी. खूप भारी वाटलं. ते घरटं कसं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण खरंच ते घरटं बघून ना खूप आनंद वाटला. कारण का आता तुम्ही बघू शकतात, पक्षी राहिले नाही, चिमण्या नाही राहिल्या, पण आमच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी अजून पण पक्षी आहेत, अजून पण चिमण्या आहेत. कारण का हे सर्व त्याचं प्रमाण आहे. हा जो निसर्ग आहे ना, हे सर्व झाडं दिसतात ना, हे झाडं त्याचं प्रमाण आहे. कारण का आम्ही सह्याद्रीचे माणसं, डांगणातले माणसं, आम्ही लाकडं तोडतो, पण त्याच्या बदले आम्ही झाडं पण लावतो. आम्ही यंदा सासू म्हणून 2 बाबळी तोडल्या होत्या, पण मी यंदा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असतील, 40 आंब्याची झाडं लावलेत. म्हणजे बघा, 2 झाडं तोडलेत आणि त्याच्या बदले मी 40 झाडं लावलेत आणि त्यांची काळजी पण घेतोय. बरोबर आहे का नाही? असं. तर चला, आता वर शेताकडे आलतो, आता जाऊया घरी. आता मला वाटतंय तरी 4 वाजले असतील. घरी जाऊ, पुन्हा एकदा जरा फ्रेश हो. कारण का वर शेताकडे आलो आहे, पाय मातीने पूर्ण माखलेत. फ्रेश हो आणि चहा घेऊ आणि पुन्हा एकदा गावात जाऊ आपल्या शूटसाठी. ज्या कॉमेडी व्हिडिओ आहेत त्याच्यासाठी शूट काढायचं आहे, पुन्हा जावं लागेल. आता जर आपण व्हिडिओज काढतोय तर भाई त्या क्षेत्रामध्येच उतरलो आहे, काय विषय नाही.
कॉमेडी व्हिडिओ नक्कीच भरभरून सपोर्ट पण आला. एका दिवसात 14 फॉलोअर्स वाढलेत. मनाला खूप भारी वाटलं. आणि ते वरून आपल्या गावातले नाही आहेत, कारण का मी लोकांना सांगितलं नाही का मी चॅनल खोललं आहे म्हणून. जालना फील्डमध्ये येईल तो बघेल, काय विषय नाही. चला व्हिडिओ कंटिन्यू करा, जाऊया घरी थेट. मंडळींनो, संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि शेतावरून घरी आल्याच्यानंतर चहा घेतला, जरा आराम केला. पण आराम कसला हो, एडिटिंग करावं लागते. तर एडिटिंग करत बसलो आणि आता 5 वाजता चहा घेतला, फ्रेश झालो, चहा घेतला आणि आता 5:30 वाजलेत आणि निघालो गावाच्या दिशेने. कसं आहे, डबल आता थोडीशी शूट करायची, 2-3 रील्स शूट करतो आणि मग मित्रांसोबत जरा गप्पा गोष्टी मारतो आणि मग पुन्हा घरी येतो 8 वाजता. मग जेवण करणार, जेवण केल्यानंतर पुन्हा एडिटिंग करणार. म्हणजे असं काम असतं भाई ब्लॉगरचं. तुम्ही वाटतंय म्हणशील ब्लॉगरचं जीवन खूप सोपं आहे, काय एवढे पैसे कमवतो तेवढे कमवतो, काय फुकाटचे पैसे घेतात, असं करतात तसं करतात. बाई फुकाटचे नाही, रात्रीची 1 वाजेपर्यंत थांबावं लागते. आणि समजा अजूनपर्यंतचं काय नेटवर्क एवढं फास्ट स्पीड देत नाही. आणि जर अजूनपर्यंत जर उद्यापर्यंत नेटवर्क जर नाही झालं तर आजचा जो शूट केला आहे तो उद्या टाकणे गरजेचंच आहे. आणि तो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी एडिट करून संध्याकाळी एडिट करून उद्या डबल तो टाकावा लागेल, तिकडे जाऊन टाकावं लागेल. म्हणजे असे कुठं नाहीत, काय सांगा तुम्ही, एवढे अवघड गमत झाले ना का विचारूच नका. तर चला आता गावात जाऊ, जरा 1-2 शूट मारू व्हिडिओच्या आणि मग पुन्हा एकदा घरी येऊ, दोनसोबत गप्पा मारू, मग पुन्हा एकदा घरी येऊ. चला कंटिन्यू करा. आणि कायची भाजी का आळूवडीची? पळ पळ सायल्या पळ. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. मित्र मंडळीसोबत जरा गप्पा गोष्टी मारल्या, थोडी रील्सची शूट केला आणि चालू आहे घराच्या दिशेने. 7:30 वाजलेत. तर चला आजचा होता असा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. बाय बाय. जय जवान जय किसान.